22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया भारतात उमटल्या. या हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर द्या अशा स्वरूपाची भावना भारतीयांमधून व्यक्त होते. केंद्र सरकारवर साहजिकच आहे, खूप दबाव आहे जनतेच्या या भावनांचा. अशा वेळेला केंद्र सरकारकडे नेमके कोणते पर्याय आहेत? पाकिस्तानला उत्तर देण्याच्या पर्यायांवर भारत कोणत्या अनुषंगानं विचार करतोय, कोणत्या अंगानं विचार करतोय, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर आहेत. राजेंद्र निंभोरकर सरांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही आहे. उरी हल्ला 2016ला झाल्यानंतर जो सर्जिकल स्ट्राईक भारतानं केला होता, त्या सर्जिकल स्ट्राईकचं नियोजन आणि नेतृत्व जनरल निंभोरकरांनी केलं होतं आणि त्याच अनुषंगानं त्यांची मतं या संदर्भात महत्त्वाची आहेत आणि हीच मतं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. निंभोरकर सर, आपलं स्वागत आहे या शोमध्ये. एक महत्त्वाचा मुद्दा आता भारतासमोर आहे, तो म्हणजे या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाला, जो तुम्ही त्याचं नियोजन आणि नेतृत्व केलं होतं. त्यानंतर पुलवामानंतर एअर स्ट्राईक झाला. आता पहलगामनंतर काय? आपण सगळ्यात पहिले डिसाईड करायला पाहिजे की आपल्याला करायचं काय आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की उरीनंतर सर्जिकल स्ट्राईक झाला, बालाकोटनंतर पुलवामानंतर बालाकोट झाला. ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या की तिथे सरप्राईज हा फॅक्टर आपल्याजवळ होता. उरीच्या वेळेस पाकिस्तानला असं कधीच वाटलं नाही की आपण जाऊन, कारण की आतमध्ये जाऊन त्यांचे टेरिस्टनं मारू असं कारण कधी झालंच नव्हतं. म्हणजे वॉरचं सिच्युएशन मध्येच फक्त क्रॉस बॉर्डर असायचं, पण त्याच्या आधी किंवा नंतर असं झालं नाही. सिमिलरली बालाकोट जेव्हा स्ट्राईक केलं तर एअर स्पेस ब्रीच करून तिथे जाऊन हल्ला करणं हे तो अशक्यप्राय असं वाटल्यासारखं होतं. आणि ती स्टेप आपल्या गव्हर्नमेंटने घेतली, कारण की यामध्ये खूप प्रकारची एक भीती असते ना. बऱ्याचशा लाईन्स क्रॉस केलेल्या जातात. एअर स्पेस क्रॉस करणं म्हणजे असं आहे की इट्स अ काइंड ऑफ वॉर. पण ते आपण बरोबर पचवलं आणि पाकिस्तानने थोडीशी ॲक्शन दुसऱ्या दिवशी केली, जसं अभिनंदनचे डॉग फाईटमध्ये तो तिथे पडला, ह्या झाल्या. पण ते सगळं त्याच्यानंतर निवळलं. आताची स्थिती अशी आहे की पाकिस्तान अलर्टवर आहे, कारण की त्याला माहीत आहे की आधी केलेलं आणि हे करू शकतात. मग कोणताही असं सर्जिकल स्ट्राईक किंवा अशी ॲक्शन करायची असली तर सगळ्यात मोठा जो पैलू असतो तो असतो की सरप्राईज. आणि जर सरप्राईज नसला तर या गोष्टी जवळपास अशक्यप्राय असतात. त्यामुळे माझ्या मते अशा प्रकारचा निर्णय किंवा ॲक्शन ही यावेळेस कठीण गोष्ट आहे. मी अशक्यप्राय नाही म्हणत, कठीण आहे. होऊ शकतात बरेचसे असे पर्याय ते आपण करू शकतो. इन्स्पाईट ऑफ सरप्राईज नसलं तरी आपण ते करू शकतो. ते कसं आहे काय आहे ते मी एअरवर सांगू शकत नाही, पण बरेचसे असे पर्याय आपण निवडू शकतो आणि कदाचित ते निवडले पण गेले असतील. पण असं सर्जिकल स्ट्राईक परसे जर म्हटलं तर मला थोडंसं कठीण वाटतं. मग त्यामुळे इमिजिएट ॲक्शन असं करणं काय, याच्याऐवजी मग बाकीचे ऑप्शन्स काय असतात आपल्याला ते आपण बघायला पाहिजे. सगळ्यात पहिले म्हणजे टॅक्टिकल लेवलवर जसं असले जे याला कारणीभूत आहेत, जे 4 टेररिस्ट, त्यांना पकडून मारायचं. आणि त्या गोष्टीसाठी मला शाश्वती आहे, खात्री आहे अशी की आपण आज नाही उद्या त्यांना मारणारच आहे. म्हणजे असं नाही की आजच मारलं, बटन दाबलं आणि लाईट लागलं, असं नाही. आजच मारलं, 1 महिना लागेल, 2 महिना लागेल, पण आपण मारू त्यांना नक्की. जे बाहेर देशातून आले त्यांना बाहेर पण जावं लागेल ना. कुठून बाहेर जातील ते? लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून. मग लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करायला त्यांना 5-6 दिवस लागतात. आणि असं नाही की रूट मार्च करत जाणार, त्यांना लपून छपून जावं लागतं. त्यांना गाईड्स पाहिजे असतात. इथे सगळं अलर्टवर, आपण पण अलर्टवर आहे. मग ते त्यांच्या शोध मोहीम सुरूच आहे. तर ते मला नाही वाटत मूव्ह करतील. आता ते बसतील, शांत बसतील, चुपचाप बसतील. मग अशा वेळेस आपले जे सोर्सेस लावून त्यांची इंटेलिजन्स, एक खबर माहीत करून त्यांना न्यूट्रलाइज करायचं आणि होईल. आज नाही उद्या होईलच. त्यामध्ये मला नक्की खात्री आहे. तर एक गोष्ट झाली. दुसरे ऑप्शन्स काय आहे? दुसरे ऑप्शन म्हणजे आपलं स्ट्रॅटेजिक लेवलवर केलं आहे सिंधू नदीचा करार. मला वाटतं जे गव्हर्नमेंटने जी केली आहे, सगळ्यात मोठा जो बाण टाकला आहे जे गव्हर्नमेंटने, सिंधू नदीचा करार. याच्यापेक्षा दुसरी ॲक्शन मला वाटतं करायची गरजच नाही.
काही छोट्या छोट्या ॲक्शन करून नाही आहे. सिंधू नदीचा करार म्हटलं म्हणजे जसं त्यांच्या चीफ ऑफ आर्मी स्टाफ असे मुनीरने म्हटलं की आमचे जुगलर होईन आहे काश्मीर. मग काश्मीर जुगलर होईन कसं आहे, कारण की या नद्या तिथून वाहतात आणि पालन संपलं झालंच ना जुगलर होईन. मग हा जो करार रद्द केला, पण याला ते रिझल्ट यायला वेळ लागतो. असं नाही की आता आपण बटन दाबलं आणि लगेच लाईट सुरू होईल, तसं नाही. याला वेळ लागेल, कारण की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर करावं लागेल, आपल्याला डॅम्स बनावं लागतील, जेवढं पाणी आहे ते पचवायची ताकद व्हावी लागेल. ते पाणी तिथं वापरण्यात आणि इतकं सारं पाणी कुठं वापरणार, ते आपल्या प्लेन्समध्ये आणावं लागेल, त्याच्यासाठी पैसे खर्चले, लाखो करोडचे खर्च आहेत. अशा गोष्टी झालेल्या आहेत. असं नाही की चीन पण करत आहे, तर तशा आपण पण करू शकतो. मग आपली जी पॉवर कॅपॅबिलिटी आहे, जसे 30,000 मेगावॉटची कॅपॅबिलिटी आहे, आपण सध्या 2,900च्या आसपासच आपण केलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन करावं लागतील. ते होईल, पण 8-10 वर्षात. पण त्याच्यानंतर जो पाकिस्तानला धडा मिळेल ते पाकिस्तान कधीच विसरणार नाही. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त मोठी ॲक्शन करण्याचा काही मतलब नाही. आणि याचे रिझल्ट्स मिळतात ते सगळ्यात बेस्ट रिझल्ट्स. पण एकीकडे म्हणजे तुम्ही आर्मीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करता किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करताय, पण सरकारला ज्या वेळेला ॲक्शनचा विचार करायचा असतो त्यावेळेला त्याला पब्लिक सेंटिमेंट्स म्हणजे जनतेच्या भावनासुद्धा लक्षात घ्यायच्या असतात. आणि आत्ता जनतेच्या भावना तीव्र आहेत. पाकिस्तानला धडा शिकवा अशा स्वरूपाच्या या भावना आहेत. अशा वेळेला हे तर पर्याय आहेतच, पण या व्यतिरिक्त आणखी काही पर्याय सरकारकडे आहेत का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता आपली प्रतिक्रिया द्यायला काही उशीर झाला आहे का? अशा गोष्टींमध्ये असं नाही आहे की आता जसं म्हटलं की 22 एप्रिललाच झाला, तर 8-10 दिवसच झाले. अशा गोष्टींसाठी असं नसते की 10 दिवसातच झालं पाहिजे, 12 दिवसातच झालं पाहिजे. जे जनतेची सेंटिमेंटला महत्त्व देऊन आपल्याला एक कारवाई करायला लागेल, तर मग तुमचा रोख असा आहे की आपण पाकिस्तानमध्ये जाऊन अटॅक करायला पाहिजे का? हे जनरली मी बाहेर पण बघतो सगळ्यांचे असं की आपण पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, म्हणजे त्यांना एक वेळ निस्ताबूत करून टाकलं पाहिजे, त्या घरी घुसून त्यांना खतम केलं पाहिजे. म्हणजे हे थोडंसं व्होकलिस्ट ॲटिट्यूड आहे. म्हणजे त्यामध्ये जे रिअलिझमचा भाग थोडा कमी आहे. हे सगळे इमोशनल आउटबस्ट असतात. जरूर ह्या लोकांची आपली जी आहे लोकांची जी मानसिकता झाली की आउटबस्ट हे बिलकुल त्यांच्या जागी ठीक आहे, पण ते कसे करायचे याला प्लॅन करावा लागतो. आणि मला वाटतं आपले देशाचे प्लॅनर्स आहे, ज्यांना माहीत आहे कसं काय ते ऑलरेडी त्यांनी आपले प्लॅन केले असतील. ह्यासाठी बरेचसे ऑप्शन्स आहेत, पण ते कोणते ऑप्शन्स आहे, कसे होतील ते आपण ओपनली डिस्कस करायला नको. बाय चान्स जर समजा आपण एक डिस्कस केला, तो झाला आणि तो समजा त्यांनी तयारी केली, तर मग त्यामुळे ते काय काय ऑप्शन घेतात ते एवढंच समजायला पाहिजे की ऑप्शन आहे आणि त्याच्यावर आपण वेळेस तयारी करू शकतो. आणि त्याच्यानंतर दुसरा एक बराच वेळा मुद्दा तुम्ही पण मागे बोलता सांगितलंच की आपण POKमध्ये अटॅक करू का? POK म्हणजे खूप मोठा भाग आहे. म्हणजे माझा प्रश्न तोच आहे की आत्ता POK घेण्याची योग्य वेळ आहे का आणि ते शक्य आहे का? सगळ्यात पहिले तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिले देतो मी. शक्य आहे का? जरूर शक्य आहेच. आधीही शक्य होतं, आताही शक्य आहे. आपण जर मागे गेलो तर 1948मध्ये आपण ऑलरेडी झालं 3-4 महिन्यात आपण पूर्ण POK घेतलं असतं. तुम्ही या अगोदर पण एक स्टेटमेंट केलेलं आहे की हा प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेणं ही नेहरूंची चूक होती आणि कदाचित त्यावेळेला जर आर्मीला अधिक वेळ दिला असता तर कदाचित आपण तो गेलेला काश्मीर पुन्हा मिळवला असता. माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे हे कदाचित नाही, आपण नक्कीच घेतलं असतं. तो गेला भाग म्हणजे काय, सगळे रिबेल्स होते, पाकिस्तानी आर्मी तयार नव्हती, त्यांची पळापळ सुरू होती, आपण स्ट्रॉंगली त्यांच्या परसूटमध्ये होतो. 3-4 महिन्यात आपण पूर्ण POK मिळवलं असं, यामध्ये दुमत नाही. मला काही म्हणजे पूर्ण खात्री आहे की झालंच असतं. पण त्यामध्ये का गेलो आपण UN कडे वगैरे हे माझ्या ॲनालिसिस करण्याच्या बाहेर आहे. काय असेल काय प्रॉब्लेम असेल, काय रिस्ट्रिक्शन असतील हे त्यांनाच माहीत. पण एक मोठी संधी आपण गमावली. पण तेव्हा पण म्हटलं, तेव्हा दोन्ही बाजूबरोबर तेव्हा पण 3-4 महिने लागत होते, जास्तच लागले असते. ते कारण की टेरेन कशी आहे, भौगोलिक परिस्थिती कशी आहे, सगळं लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं आपण घेऊ शकतो, देर इज नो प्रॉब्लेम. पण कसं, केव्हा, काय करायचं, किती वेळ लागेल याचा विचार आपले प्लॅनर्स करतील. आणि त्यामुळे जे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की किती वेळ लागेल, कसं होईल, ते आपण करते. पण ॲक्शन करू शकतो आणि मला एवढी खात्री पण आहे की त्याचं यशस्वी पण होऊ शकेल. पण त्यामध्ये आपल्याला किती किंमत मोजावं लागेल याचं मोजमाप आपल्याला बघावं लागेल. प्रत्येक गोष्टीला स्वॉट ॲनालिसिस असते. काय थ्रेट्स आहे, काय विकनेसेस आहे, काय स्ट्रॉंग, हे सगळ्या आपल्याला बघायला. आणि त्यामुळे ते सगळं केल्यावर
आपण जे तुम्ही सांगितलं की आपल्या जनतेला आहे त्यांना जाऊन ठोक्क मार हे करायचं आहे ते करायला काही हरकत नाही, पण त्याचं सगळं मोजमाप करावं लागेल. ते आपल्याला पचवणं शक्य आहे का हे पण बघावं लागेल आणि त्याच्यानंतरच निर्णय घ्यावा लागेल. आणि मला पूर्ण खात्री आहे की आपले जे प्लॅनर्स आहे, शासन करते आहेत, ते या गोष्टीचा सगळा निर्णय करतील आणि योग्य निर्णय देऊन काय काय करायचे ते लष्कराला सांगेल. आपण सध्या हल्ल्याच्या कारणाकडे येऊ. म्हणजे आपण आता पर्याय तपासले, पण हल्ल्याचं कारण, नेमकं हल्ल्याचं कारण काय वाटतं? म्हणजे 370 कलम रद्द केलं आणि काश्मीरमध्ये शांतता नांदते हे बघवलं नाही म्हणून हा हल्ला झाला असं म्हणावं, तर 370 कलम रद्द करून आता बराच कालावधी उलटलेला आहे आणि इतक्या उशिरा ही प्रतिक्रिया आली आहे, हे काही संयुक्तिक वाटत नाही. किंवा याला काही दुसरी कारणं आहेत का? म्हणजे अमरनाथ यात्रा असेल किंवा अशा स्वरूपाची काही कारणं? हल्ल्याचं नेमकं कारण काय? हे असा जो हल्ला आहे हे एक म्हणजे असं नाही की आताच झालं, हे यावेळेस ते सक्सेसफुल झाले. या आधी कारण की आधी पण करत राहायचे ते, म्हणजे प्लॅनिंग करत राहायचे, पण काय होतं की जमायचं नाही, कधी सिक्युरिटी टाईट असायची काय असं. यावेळेस असं त्यांनी बऱ्याच दिवस रेकी करून बघली, इथे बहुतेक सिक्युरिटी नसते आणि टुरिस्ट सगळे लॅक्स व्हायला लागले, एजंट्स त्यांचे लॅक्स व्हायला. मग अशी कोणती जरी बघायची तर आपण असं काहीतरी केलं पाहिजे. आणि हा हल्ला असं दाखवण्यासाठी केलं की हिंदूच मारले त्यांनी. एक मुस्लिम तिथला जो वाचवला तो मारला, पण मॅक्सिमम म्हणजे हिंदू लोकांना दहशत बसायला पाहिजे की काश्मीरमध्ये तुम्ही वेलकम नाही आहे, येऊ नका. पण हे जर आपण केलं तर असं आहे की आपण ते जे त्यांना पाहिजे तेच होते. हा देश आपला आहे, काश्मीर आपला आहे, मग तिथं जरा आपलं कर्तव्य आहे न जाऊन त्यांची जर आपण त्यांची बाजू आहे तेच करणं हे होईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे झालं त्यांनी केलं जरूर याच्याचसाठी, आधी पण प्लॅन केलं असेल पण कदाचित शक्य नसेल झालं. याच्यावरून मला सांगावंसं वाटतं की बऱ्याच वेळा आपण इंटेलिजन्स एजन्सीना दोष देतो की इंटेलिजन्स फेल्युअर आहे. मग मागचे 6-7 वर्ष 370 झाले, हल्ले झाले नाही, यामध्ये इंटेलिजन्सचा सक्सेस नाही का? नाही, पण सर तिथे तसं म्हणायला गेलं तर सिक्युरिटी अजिबात नव्हती. हा मोठा लॅप्स वाटत नाही आणि स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सुद्धा कबुली दिली की आमच्या काही चुका झाल्या. इतक्या मोठ्या टेरेनमध्ये, म्हणजे इतक्या मोठ्या प्रदेशामध्ये काही योग्य तितकी पुरेशा प्रमाणावर सिक्युरिटी असण्याची गरज वाटत नाही तुम्हाला? बिलकुल सिक्युरिटी असलीच पाहिजे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जेव्हा अमरनाथ यात्रा असते 2 रूट असतात, एक नॉर्दर्न रूट बाल्टावरून जातो, एक सदर्न रूट चंदनवाडी पहलगामवरून जातो आणि जवळपास प्रत्येक वर्षी 10.5-11 लाख लोक जातात आणि एवढी रांग असते की पुढेपासून शेवटपर्यंत एकाला एक चिकटून लोक झालेले असतात. तिथे असा हल्ला केव्हा होऊ शकतो? पण तिथे आपण एवढी सिक्युरिटी असं म्हणजे आपण दाखवून दिलं की आपण करू शकतो. आणि हल्लेखोरांना काय असतं की तिथेच त्यांना मारणं हे नाही, जेव्हा सिक्युरिटी लाईज आउटसाईड म्हणजे ते व्हायच्या आधीच आपण त्यांना पकडणं. म्हणून हे आधीपासून आपण ट्राय करतो आपली इंटेलिजन्स एजन्सी, पण माहीत असतं की याच्यासाठी आहे ही यात्रा होणार आहे, मग त्याला आपण हे झालं. आता टुरिस्ट आहे, रोज टुरिस्ट येतात, कुठे येतात, काय येतात. आता माझ्या माहितीप्रमाणे सांगितलं की या एरियात त्यांना जायला परवानगी नव्हती, मग ऑब्व्हियसली तिथे सिक्युरिटी नसेल. तर त्यामुळे असं झालं की सगळे योगायोग घडला गेले आणि ते टेररिस्टनी पाहिलं की दिस इज द बेस्ट स्पॉट आणि इथे आपण स्ट्राईक करू शकतो आणि त्यामुळे त्यांनी ते स्ट्राईक केला. आता तिथे स्ट्राईक केला आहे, हिंदू मुस्लिम नाही आहे असं कुणावर असं नाही आहे, त्यांनी फक्त हिंदूंनाच मारलं आणि ते पण विचारून. आता कोणतरी म्हणतंय की बाई एवढा वेळ असतो का टेरिस्टजवळ? हे असं नाही की बॉम्बे आणि पुण्यामध्ये टेरिस्ट स्ट्राईक करून गेले. इथे पोचायलाच 45 मिनटं 1 तास लागतो लोकांना रिॲक्शन टाईमला, खूप भरपूर वेळ असतो. तर त्यामध्ये हे आपण मान्य, जर आपण मान्यच नाही केलं की याचं मूळ कारण हे आहे, तर मग त्याची ॲक्शन हे कशी रिॲक्शन कशी करणार? अरे जसं तुम्ही सांगितलं अमित शहा वगैरे सांगितलं, मला म्हणजे आदर वाटतो यांच्या डिसिजनचा की त्यांनी चूक कबूल केली. जोपर्यंत तुम्ही चूक कबूल करत नाही तर ॲक्शन त्याचं रेक्टिफाय कसं करणार? सुधारणा तर करू नाही शकत ना जोपर्यंत मी म्हटलं नाही माझी चूकच नाही, मग सुधारणा कशी करणार? त्यामुळे ही चूक केली हे म्हणजे मोठा दिलदारपणा म्हणावा लागेल आणि अशा गोष्टीतूनच आपण शक्यता उभरून आणि चांगल्या गोष्टी करू शकतो, चांगली सिक्युरिटी देऊ शकतो. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव बनवण्याचे प्रयत्न भारताकडनं सुरू झालेले आहेत. अशा पद्धतीचा जो दबाव बनवला जातो, म्हणजे आता आम्ही असं ऐकतो की डोझियर पाकिस्तानला दिलं जाणार आहे, या हल्ल्यामध्ये त्यांचा कसा सहभाग होता त्यांच्या नागरिकांचा ते दाखवलं जाणार आहे.
या सगळ्या टेक्निकल बाबी आहेत, लोकांना कळत नाही की नेमकं काय असतं हे. तर नेमकं काय असतं, डॉझियर दिलं जातं आहे, आंतरराष्ट्रीय दबाव बनवला जातो आहे, याचे काय फायदे असतात किंवा याच्या मागची रणनीती काय असते? हे जे आहेत हे बेसिकली वरवरचे जे कामं आहेत हे इंटरनॅशनल स्तरावर डिप्लोमसीनी होतच राहतात की दाखवायचं की पाकिस्तानने कसं चुकीचं केलेलं आहे या याच्यामध्ये. अशीच गोष्ट आपण मुंबईचा हल्ला झाला तेव्हाही केली, त्यांना डोझर दिलं सगळं, पण त्यांनी ॲक्सेप्टच नाही तर काय करणार? मीच करणार आहे आणि मीच म्हणणार मी केलंच नाही, मला सांगता तुम्ही केलं का? मी नाही केलं. म्हणजे ह्या गोष्टी, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव होईल की नाही होईल हे याचं काय मत. तेव्हा पण आपण सगळं दिलं होतं, सगळे प्रूफ दिले होते, ॲग्रीच नाही, काय फरक पडला? सगळे जसे ते शांतता झाली. त्याच्यामुळे डोझियर्स वगैरे ह्याने काही फरक पडणार नाही. कुठे फरक पडेल? जिथे इट हर्ट्स द मोस्ट. जर त्यांची इकॉनॉमीवर असेल की आपण एवढं प्रेशर टाकू शकलो की त्यांना लोन देणारे IMF आहे, WB आहे, ह्या गोष्टी त्याला सांगितलं की तुम्ही लोन देऊ नका, त्यांना पैसे देऊ नका, हे त्यांच्या पोटावर पाय मारण्यासारखं आहे. पण हा जर प्रेशर आपण करू शकलो तर इट इज युजफुल. दुसरा एक मुद्दा असा आहे की काश्मीरमधनं वाहणाऱ्या, या परिसरातनं वाहणाऱ्या नद्या, त्याच्यावर पाकिस्तानची शेती बऱ्याच अंशी अवलंबून आहे. तुम्हाला त्या सगळ्या परिस्थितीची कल्पना आहे. हे पाणी थांबवल्यामुळे पाकिस्तानच्या शेतीवर किंवा पाकिस्तानच्या आर्थिक स्थैर्यावर कसा परिणाम होणार आहे? पाकिस्तान एक ॲग्रेरियन इकॉनॉमी, म्हणजे त्यांचा मोठा भाग कृषीप्रधान देश आहे. आणि त्यांचा अर्धा एक भाग म्हणजे पंजाब मेन आणि सिंध आपण सगळ्या शेतीवर डिपेंडंट आहे. खूपच इंडस्ट्रीज खूप कमी आहेत त्यांच्या. मग त्यांना पाणीच नाही मिळालं जेव्हा पाहिजे तेव्हा. म्हणजे आता भरपूर पाणी मिळतं आहे त्यांना, इंडसचं पाणी मिळतं आहे, झेलमचं पाणी मिळतं आहे, चिनाबचं पाणी मिळतं आहे की जाऊन पूर्ण सिंधला जाते आणि मग नंतर अरेबियन सीमध्ये ती मोकळी होते. तर ह्या जर समजा इंडसचं आपण एवढं पूर्ण प्रमाणात रोखू शकत नाही कारण की इट्स नॉट फिजिबल. पण चिनाब आणि झेलमचं पाणी आपण रोखू शकतो. आणि चिनाब आणि झेलम ह्या खूप मोठ्या रिव्हर्स आहेत. पण त्याच्यासाठी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल आणि ते याचा इफेक्ट केव्हा होईल? जवळपास 8 ते 10 वर्षात होईल. पण इफेक्ट नक्की होईल. तेव्हा पाकिस्तान त्यांच्या घुटण्यावर येईल आणि तेव्हा त्याची वाट बघावं लागेल. इमिजिएटली आपल्याला काय करायचं असलं तर जसं मी सांगितलं बरेचसे ऑप्शन आहे, ते ऑप्शन गव्हर्नमेंट डिसाईड करेल आणि काय करायचं ते ॲक्शन होईल. पण हे जर सगळ्यात मोठा सिंधू नदीचा करार ॲब्रोगेट करणं हे मला वाटतं सगळ्यात मोठं हत्यार आहे आपण यूज केलं आणि त्याचा इफेक्ट पाकिस्तानवर नक्कीच जाणार. एक मुद्दा असा आहे की काही दिवसांपूर्वी 2 दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी एक बैठक घेतलेली होती. सुरक्षा सल्लागार त्यात होते, परराष्ट्र मंत्री होते, संरक्षण मंत्री होते आणि सैन्याचे सगळे बडे अधिकारी होते. या मीटिंगमध्ये पंतप्रधानांनी असं सांगितलं की आम्ही पूर्णतः आर्मीवर आमचा भरोसा आहे आणि आर्मीला आम्ही गो अहेड दिलेला आहे. आर्मी योग्य वेळी कारवाई करेल. आता कधी कारवाई करायची वेळ त्यांनी ठरवायची आहे. मला विचारायचं हे आहे की अशा पद्धतीने पंतप्रधानांनी आर्मीवर पूर्ण जबाबदारी दिली आहे. SOP नेमकी काय, म्हणजे अशा वेळेला नेमकी ॲक्शन कशी केली जाते? आता तुम्ही ज्या वेळेला स्वतः ॲक्शनमध्ये होतात, सर्जिकल स्ट्राईक केला, त्यावेळेला नेमकी SOP, त्यावेळेला कसे आदेश आले होते, म्हणजे सरकारकडनं कशा स्वरूपात आदेश येतात आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अशा वेळेला काय असते? सरकारकडून हेच आपल्याला महत्त्वाचं असतं की सरकारने झालं की तुम्ही करा आणि कसं करायचं हे सरकार तसंही आपल्याला सांगू शकत नाही. कारण की प्लॅन करणारे फक्त जे असतात ऑन ग्राउंड असतात, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन हे आर्म फोर्सेसचंच काम असतं. मग ते तिन्ही फोर्सेस मिळून ते डिसाईड करणार, प्लॅन करणार आणि ते ॲक्शन करणार आणि ते कुठं काय करायचं ते सगळं करणार आणि शेवटी जाऊन ते अप्रूव्ह करून घेणारच, गव्हर्नमेंटकडून अप्रूव्ह करून घेणार आणि त्या प्रमाणात तशी आपली एक्झिक्युशन सुरू करणार. खुली सूट देणं म्हणजे तुमची प्लॅनिंगसाठी आहे. पण शेवटी ऑल सेड अँड डन की खुली सूट प्लॅन जरी केला तर असं नाही की नुसतं जनरलच्या चिच्यावर आहे. त्याच्या बऱ्याचशा गोष्टी ॲज अ जनरल तो किंवा एअर मार्शल किंवा ॲडमिरल तो आपले प्रोफेशनलीच पाहिजे. पण त्याचे बरेचसे इफेक्ट, बरेचसे रिझल्ट्स हे कदाचित पॉलिटिकल हायरार्कीला मान्य नसतील. मग ते थोडंसं प्लॅनिंग वगैरे चेंज करावं लागतं. पण ही सगळ्यात मोठी गोष्ट की पंतप्रधान म्हटलं तुमच्या आर्मीवर, आर्म फोर्सवर विश्वास आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. एक मोराल बोस्टिंग फॅक्टर आहे. आर्म फोर्सला वाटतं की आता आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी डबल झाली आहे. तर म्हणजे आपण आपल्या देशाला म्हणजे यशस्वी करणं हे इम्पॉर्टंट झालं आहे. देर इज नो अदर चॉईस हे झालं आहे. ते ही एक मोठी गोष्ट आहे आणि मी सांगू शकतो असे ओपनली स्टेटमेंट मला वाटतं फर्स्ट टाईमच दिली असेल. अगदी.
आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे काय रिपरकशन्स म्हणजे पडसाद उमटू शकतील अशा स्वरूपाची एक चर्चा सध्या सुरू आहे. चायनाने असं सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तणाव निवळावा, पण दुसरीकडे चायना पाकिस्तानचीच भाषा बोलत आहे. चीन असं म्हणतं आहे की या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, पाकिस्तान म्हणजे चौकशी झाली पाहिजे. कुठे ना कुठेतरी चीन आणि पाकिस्तानची अभद्र युती या निमित्ताने होऊ पाहते. आणि चीन जर उद्या समजा युद्ध झालंच तर चीनची काय भूमिका असू शकेल? चीन आणि पाकिस्तानची मैत्री आपल्याला माहीत आहे. डिपर दॅन द ओशन, हायर दॅन द माउंटन्स नेहमी म्हणत राहिली ही पद. तर ती त्यांची मैत्री आहेच. आणि माय एनिमीज एनिमी इज माय फ्रेंड. तर हे दोन्ही टोकं जे मिळतात ते चीनाने ते राहील. आणि त्यामुळे चीन पाकिस्तानची भाषा बोलतो किंवा पाकिस्तान चीनची भाषा बोलतो की ते दोघंही एकमेकाला सपोर्ट करत राहणार. पण आजकाल पॉलिटिकल सिनेरिओ बदली झालेला आहे. आता आपण एवढं वीक पण राहिलेलो नाही. तुम्ही बघाल 65-71मध्ये चीन आपला शत्रूच होता, पण या वॉरमध्ये त्याने काय हेल्प केली का? पाकिस्तान नाही नाही केली. बरोबर. तर असं समजायला काही हरकत नाही की चीन यावेळेस पण तटस्थ राहील, पण हे बसून एकदम अलर्टनेस पण कमी करायला नको. आपल्याला असंच धरून चालायचं, ते पण आपल्याला काहीतरी करून ॲटलिस्ट डिफेन्सिव्ह पोझिशन आपल्याला तयार ठेवावं लागेल की जर काही केलं तर वी शुड बी एबल टू रिस्पॉन्ड. हे आपलं ध्येयवाक्य असलं पाहिजे. पाकिस्तान सध्या अंतर्गत समस्यांनी ग्रस्त आहे. म्हणजे बलुचिस्तानात तिथले जे बंडखोर आहेत त्यांनी डोकं वर काढलेलं आहे. आर्थिक स्थिती पाकिस्तानची तोळामासा आहे, आपल्याला माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधनं तशा बातम्या येत आहेत. अशा वेळेला असंही एक म्हटलं जातं, म्हणजे राजकीय विश्लेषक किंवा सामरिक विश्लेषक असं म्हणतात की लाँग टर्म दबाव आपण दीर्घकाळासाठी पाकिस्तानवर दबाव ठेवला पाहिजे. कारण पाकिस्तान एकीकडे अंतर्गत समस्यांनी ग्रासलेला आहे, दुसरीकडे भारताचा जर दबाव असेल तर पाकिस्तानची त्यामध्ये कुतरहोड होऊ शकते आणि पाकिस्तानवर दबाव वाढता राहू शकतो. ही स्ट्रॅटेजी भारतानं त्याचा अवलंब केला पाहिजे अशा स्वरूपाची एक चर्चा आहे. ही स्ट्रॅटेजी योग्य वाटते तुम्हाला? एकदम योग्य आहे. कारण की असं आहे की इट शुड बी सीन की आपण नाही आहे, कुरापत काढणारा दुश्मन आहे हे आपण दाखवलं पाहिजे. आता तुम्ही जर बातम्या बघाल मागच्या 2-3 दिवसात त्यांचा जो बेनझीर भुट्टोचा मुलगा तो पण सांगितलं की हे जर तुम्ही सिंधूनं जर पाणी बंद केलं तर हे युद्ध होईल आणि युद्ध करू. इनफॅक्ट इट शुड बी, त्यांनी ते केलेलं आपल्याला फायदाच पडेल ना. ते करतील ते आपल्याला तयारच राहील. आम्ही अशा प्रकारचं प्रेशर, कारण की त्यांना जर पाणी कमी झालं तर जनता त्यांच्यावर क्षुब्ध होईल आणि ते काहीतरी कारवाई करायला, आणि ही कारवाई ती अशी करतील म्हणजे आपण संत राहिलो आणि ते अटॅकच राहिले. त्याच्यामुळं असं हे इनडायरेक्टली प्रेशर त्यांच्यावर आहेच. आणि बाकीचे पण प्रेशर आहे की आपण जसं सांगितलं मी, वर्ल्ड बँक आहे, IMF आहे, बाकीचे देश आहे, हे सगळे जर सगळं प्रेशर टाकलं तर त्यांना हे कर. पण असं आहे की त्यांच्यावर प्रेशर करणार काय, दे गॉट नथिंग ॲट द मोमेंट. आणि मला हास्यास्पद असं वाटतंय की त्यांनी पाकिस्तानी एअरस्पेस आपल्यासाठी बंद केली, आपणही केली. यामध्ये जर मॅथमॅटिकली पाहिलं तर नुकसान कोणाचं आहे? आता आपलं नुकसान आहे तेवढंच पाकिस्तानचं पण नुकसान आहे. पाकिस्तानला दर महिन्यात आपल्याकडून 100 crores मिळायचे जवळपास ओव्हरफ्लाईंग राईट्स. ओके. आणि आपण जर केलं दर महिन्याला एका एअरलाईनचे पण बाकी 2 सोडून एक आपले जवळपास 100 crore लॉस व्हायचे. मग ओव्हर अँड लॉस अँड प्रॉफिट कोणाचं आहे? लॉस फक्त पाकिस्तानचा आहे, कारण की आपण फक्त आपला फ्युएलवर जेवढा खर्च येईल तेवढाच लॉस आहे. बाकीचे जे पैसे होतात आपल्याच एअरलाईन्सला मिळतात. आणि आपला लॉस काय अमेरिकेला जायचं 4 तास जास्त आहे, युरोपला जायचं 2 तास, एवढाच लॉस आहे. पण हा जो लॉस आहे जास्त हा पाकिस्तानला आहे. दुसरं, त्यांनी स्पेस बंद केली, आपण पण स्पेस बंद केली. मग त्याला जर साऊथ ईस्ट एशियामध्ये जायचं असलं, समजा मलेशिया, इंडोनेशिया, इकडं त्याला पूर्ण अरेबियन सी आणि इंडियन ओशन करून जावं लागेल. त्याचा लॉस किती होईल? मग ह्या जे एअर स्पेसमध्ये आपण फायद्यातच आहे. आत्ता मी न्यूजमध्ये ऐकलं की इंडियन एअरलाईन्स पण ते आम्हाला गव्हर्नमेंटनी हे केलं पाहिजे, याचं नुकसान भरपाई दिली पाहिजे. आय मीन असं मला काही वाटत नाही हे, कारण की नुकसान भरपाई काय करणार? तेच पैसे तुम्ही याच्याकडून घेणार ना, पॅसेंजरकडून. स्वतःचे तर पैसे टाकणारच नाही आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरायचं म्हटलं. आणि हे जी गोष्ट आहेत याच्यात पाकिस्तान जास्त वेळ टिकून राहू शकत नाही आणि दे विल हॅव टू रिव्होक इट. आणि आपणच नाही, बाकीच्या इंटरनॅशनल कॅरियर्स पण आहे, त्यांना पण याचा हे पडतो. सगळे मुद्दे येऊन आर्थिक बाबींशी निगडीत आहेत आणि तिथे येऊन थांबतात आणि पाकिस्तान तिथे अडचणीत आहे. आता एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रांकडे अणुबॉम्ब आहेत आणि अशी एक भीती व्यक्त केली जाते. आणि बिलावल भुट्टो असेल किंवा
मरियम शरीफ असेल अशांची वक्तव्य पाहता अणुबॉम्बचा आम्ही वापर करू वगैरे अशा स्वरूपाचं, पण ते तितकं सोपं नाही आणि आपण भारतासारख्या जबाबदार राष्ट्रानं नो फर्स्ट यूजचं धोरण अवलंबलेलं आहे. पण या अणुबॉम्ब दोन्हीकडे असण्याचा काही वेगळा परिणाम होतो आहे का? वेगळा परिणाम अणुबॉम्ब हे आता जवळपास 90पासूनच आपण म्हणतो की दोन्ही देशाकडे आहे. त्याचा काही फरक पडला आहे? अणुबॉम्ब असूनही कारगिल वॉर झालंच ना, पण देर इज ऑलवेज अ विंडो बिटवीन टेररिझम अँड द कन्व्हेन्शनल वॉर इन द न्यूक्लिअर वॉर. तर त्यामध्ये कोण फर्स्ट यूज करतं आहे? पाकिस्तान म्हणजे आम्ही करतो, मग पुढे काय? म्हणजे आपण चूप बसणार काय? आणि तसं म्हणजे व्हायला नको, कारण की अणुबॉम्बचे जे परिणाम असतात ते खूप भयंकर असतात. पण जर समजा अणुबॉम्ब टाकला तर जास्त नुकसान कोण? आपलं नुकसान होईलच. ते 2 अणुबॉम्ब टाकतील कुठं आहे, पण त्याच्या आपल्या जो तोड आहे बरेच म्हणजे ते तुम्ही वाचलं तर तुम्हाला माहीत असेल. नुकसान होईल पण कमी प्रमाणात होईल. पण जेव्हा सेकंड स्ट्राईक होईल तेव्हा पाकिस्तानवर कसं नुकसान याची कल्पनाच करता येणार नाही. इव्हन आपण इथे जर IB आणि LCवर टाकल्या, तोंडावर बॉम्ब टाकले तर पूर्ण नद्यांमधून पाणी त्याच्यावरच आहे, हवा तिकडेच जाते आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाकिस्तानवर जास्त होईल हे त्यांना समजायला पाहिजे. तर हे एवढं सोपं नाही आहे. बोलायला सोपं आहे, पण न्यूक्लिअर युद्ध करणं एवढं. आणि बाकीचे या मुद्द्यावर इंटरनॅशनल प्रेशर खूप जास्त आहे. बाकी कोणत्याही मुद्द्यांपेक्षा पाकिस्तानला वर प्रेशर, आपल्यावर पण प्रेशर आणायला तयार केलं. आपण तर म्हणतो आम्ही तर करतच नाही, पाकिस्तानमध्ये ते म्हणतील चुप बस. सो दिस इज द थिंग की इथे जे आहे इंटरनॅशनल प्रेशर खूप काम करेल आणि खूप एवढं सोपं नाही. आधी त्यांनी भाषा बोलत होते की आम्ही टाकू, बऱ्याच गोष्ट सांगितलं आम्ही टाकू, मग काय झालं? टाकला का? नाही ना, कारण की देर इज अ प्रेशर विच वर्कड. म्हणजे एकूण सगळा विचार केला तर आर्थिक नाड्या आवळणं हाच सध्याचा आपली तोच प्राधान्यक्रम असला पाहिजे आणि भारत त्या दृष्टीने योग्य मार्गावर चालला असं तुम्हाला म्हणायचं? बिलकुल नक्कीच आहे. हा तर एक मेन मुद्दा आहे. आपण जसं सांगितलं स्ट्रॅटेजिकली आपण सिंधू वॉटर केली, दुसरं इकॉनॉमिक मुद्दा आहे, तिसरा जसं मी सांगितलं ऑप्शन्स आहे ते बघत असतील. इन शॉर्ट टर्ममध्ये काहीतरी त्यांना म्हणजे घुसके मारंगे टाईप असंही काहीतरी करेल, काहीतरी ऑप्शन डिसाईड करतात. हे 3-4 असे जे ऑप्शन्स आहे ते आहेत आपल्या देशाकडे आणि मला वाटतं योग्य वेळेस ते त्याला ॲक्टिवेट करतील. अगदी धन्यवाद निंबोरकर सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल.